बंद पाकीट पडलं होतं त्याच्या लेटर बॉक्समध्ये. त्याने ते जिन्याहून चढता चढताच फाडलं. एक तिकीट निघालं त्यात, रवींद्र नाट्य मंदिरचं. फक्त दिनांक आणि वेळ लिहिला होता त्यावर. कुठला कार्यक्रम वगैरे काही नाही. 1 एप्रिल होऊन गेल्यावर कुणाला उबकी आली बाबा आपल्याला फूल करायची. स्वतःशीच बोलत तो घरात शिरला. सडाफटिंग लोक जे जे करतात ते करायला सुरुवात केली त्याने. चहा करून प्यायला, केर काढला, देवासमोर दिवा लावला, मूग डाळीच्या खिचडीसाठी कुकर लावला. सकाळी भिजत घातलेले कपडे धुतले. स्वतःनेच स्वतःला वाढून घेऊन जेवला. एक छोटी गोल्डफ्लेक शिलगावली आणि ऑफिसमधून घेऊन आलेली कुठलीशी फाईल चाळू लागला. चाळता चाळताच फाईल कधी हातातून गळून पडली त्याचं त्यालाच कळलं नाही. हेच त्याचं रोजचं रुटीन असे. ऑफिसातून 8च्या दरम्यान घरी परतल्यानंतरचं. मग पुन्हा 6चा गजर, चहा पिणे, रात्रीची 2-4 भांडी घासणे, आंघोळ पांघोळ आटोपून न रेंगाळता पुन्हा ऑफिस. हा आठवडाही असाच मागील पानावरून सारखाच चालला होता. आणि अचानक त्याला आठवण झाली त्या तिकिटाची. त्याने ते त्याच्या टेबलावरच्या कित्येक वर्षापासूनच्या रिकाम्या फ्लॉवर पॉटमध्ये खुपसून ठेवलं होतं. रवींद्र नाट्य मंदिर, शनिवार दिनांक 13/4/2019 रात्र 8 वाजता. एवढाच तपशील असलेल्या तिकिटाचं त्याला पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं. पण त्याने ठरवलं, जाऊन बघायचंच. बघूयात तरी कोण एवढं थट्टा करायच्या मूडमध्ये आहे ते. शनिवारची रात्र त्याने याच विचारात बऱ्यापैकी जागून काढली. शनिवारी सुट्टी असल्याने तो निवांत होता. अंघोळ वगैरे आटपेपर्यंत 12 वाजून गेले होते. अजून 8 तास कसे काढावे या विवंचनेत असतानाच त्याला एक मेसेज आला. रवींद्र नाट्य मंदिर, शनिवार दिनांक 13/4/2019 रात्र 8 वाजता. बस, पुढे काहीच नाही. अर्थातच अननोन नंबर होता. त्याने तो लगोलग ट्रायही केला, पण अनरिचेबल येत होता तो आता. आईच्या गावात काय चाललंय हे? कोण एवढा आसुसलाय म्हणायचं माझ्यासाठी? असं स्वतःशीच बोलून तो एकटाच हसायला लागला. बऱ्याच वर्षांनी तो असं मनापासून हसला होता. बरोबर 7:45ला तो रवींद्रच्या गेटपाशी होता. आता हे एवढंच लिहिलेलं तिकीट दाखवल्यावर आपल्याला कोणी हाकललं नाही म्हणजे मिळवलं, असा विचार त्याच्या मनात चालू असतानाच एक माणूस त्याच्याकडे आला. सर, तुमची खुर्ची रिझर्व आहे. प्लीज तुम्ही या माझ्याबरोबर. हा अजून एक धक्का होता त्याच्यासाठी. तो त्या इसमाच्या मागोमाग आत गेला आणि त्याला लॉबीमध्ये एक मोठ्ठं होर्डिंग दिसलं. 2 प्याली चाय आणि पुढे लिहिलं होतं, बैठे चाय की प्याली लेकर, पुराने किस्से गरम करने. चाय थंडी होती गई और आंखें नम. वळणदार अक्षरात त्याखाली लिहिलं होतं, गुलजार. सरसरून काटा आला त्याच्या अंगावर. त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आपल्याला चक्क गुलजारच्या शेरोशायरीचा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. पण का? आणि इतक्या वर्षांनंतर? जेव्हा आपण हे सगळं आपल्या आयुष्यातून केव्हाच हद्दपार केलंय. कोण ही अशी थट्टा करतोय माझ्याबरोबर? त्याच्या या विचारांची तंद्री भंगली त्या माणसाच्या आवाजाने. सर, येताय ना? कार्यक्रम सुरू होईल इतक्यातच. मग त्याने त्याच्या विचारांच्या उधळलेल्या घोड्यांना लगाम घातला आणि त्याच्या मागोमाग आत गेला. दुसऱ्या रांगेतील मधली सीट राखीव ठेवली होती त्याच्याकरता. त्याला स्वतःच्याच नशिबाचा हेवा वाटला. सगळ्या सीट्स एव्हाना भरल्या होत्या. त्याच्या उजवीकडची सीट सोडून कार्यक्रम चालू झाला. गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेल्या 101 पेशे खिदमतींनी सभागृह भारावून गेलं होतं. शेर, शायरी, कविता, गाणी या त्यांच्या राण्या आणि गझल ही त्यांची पट्टराणी. हातात हात घालून बेभान सुटलेल्या होत्या. दर्शकांचा जीव वेडावून टाकत होत्या. तुम आ गए हो, नूर आ गया है, नहीं तो चिरागों से लौ जा रही है. या गाण्याची क्लिप मागच्या मोठ्या पडद्यावर लागली. जागच्या जागी थिजून तो जीवघेणा अनुभव दोन्ही डोळ्यांनी, दोन्ही कानांनी लुटत होता. सुख म्हणतात ते आणखीन काय असतं या विचारातच मध्यांतर झाला होता. त्याला जागेवरून उठावंसं वाटत नव्हतं की कुठे जावंसंही वाटत नव्हतं. कधी एकदा कार्यक्रम सुरू होतोय असं झालं होतं त्याला. बऱ्याच वर्षांनी कशात तरी गुंतला होता तो. आणि दिवे हळूहळू विझत गेले. जसा पडदा उघडत गेला, मिलता तो बहुत कुछ है इस जिंदगी में, बस हम गिनती उसी की करते हैं जो हासिल ना हो सका. या शेरने पुन्हा सुरू झाली होती.
विविध रंगांची उधळण श्रोत्यांवर. अजून तास दीड तास तमाम प्रेक्षकांबरोबर शब्दांची सुरांची धुळवड खेळून झाल्यावर अखेर किशोरचा आवाज साऊंड सिस्टीम मधून दुमदुमला. पडदा पडला. लोक जायला उठले. त्याला वास्तवात यायला थोडा वेळ लागला, पण तोही अखेर भानावर येऊन उठलाच. नि त्याला अचानक जाणवलं, आपल्या उजव्या बाजूच्या सीटवर कोणीतरी बसलंय. त्याने चमकून बाजूला बघितलं आणि तो हबकलाच. ती बसली होती त्याच्या बाजूलाच. प्रसन्न हसून बघत होती त्याच्याकडे. म्हणजे हे सगळं तू अरेंज केलंयस? त्याने चमकून विचारलं तिला. बाहेर जाऊन बोलूया, ती म्हणाली. ते दोघेही बाहेर आले. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा पुरता भांबावलेला चेहरा पाहून तिला हसू फुटलं. त्याच्या विस्कटलेल्या केसातून हात फिरवत त्याने विस्कटत ती बोलू लागली. आपके बाद हर घडी हमने आपके साथ गुजारी है. अरे जरा हस गधड्या. तुझ्या गुलजारचा शेर आहे, जो खरं तर तू माझ्यासाठी अर्ज करायला हवास. कसा राहतोस रे तू? कसा जगतोस? का हरवून बसलायस तू तुझ्यातल्या तुला? का मिटून घेतलेस तू त्या ऑफिसच्या बोरिंग फाईल्समध्ये स्वतःला? किती संवेदनशील होतास तू, किती मनस्वी, नखशिखांत प्रेमात बुडालेलास माझ्या स्वप्नाळू डोळ्यांचा, कविता करणारा, गझल लिहिणारा, त्या रसरसून मांडणारा, समरसून जगणारा, व्यक्त होणारा गुलजार तोंडपाठ होता तुला. त्याचा लिहिलेला शब्द मुरवला होतास तू तुझ्यात. आठवतंय तुला? तू एक शेर ऐकवायचास मला. लोग कहते हैं समझो तो खामोशियां भी बोलती हैं. मैं अरसे से खामोश हूँ और वो बरसों से बेखबर. खरंच झालं रे ते माझ्या बाबतीत. आणि तेव्हापासूनच तुझं जे बिनसलं ते बिनसलंच. नको ना वागूस असा. 15हून जास्त वर्ष होऊन गेली रे ती. आता त्याला. प्लीज कम आउट ऑफ इट नाऊ. मी अजूनही सतत तुझ्याबरोबरच असते अरे. आणि नाही बघवत मला तू असा शांत. कायम वाटे सांगावं तुला. यू गुमसुम मत बैठो, पराये लगते हो. मीठी बातें नहीं है तो चलो झगडा ही कर लो. तुझी खरंच काही चूक नव्हती रे जे घडलं त्यात. इजाजत बघूनच आपण येत होतो. रात्रीची वेळ, झोंबणारा गार वारा, तुझ्या बाईकचा भन्नाट स्पीड, मागे तुझ्या पाठीवर डोकं टेकवून, तुला घट्ट पकडून, डोळे मिटून, आपल्या स्वप्नात हरवलेली मी. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है गुणगुणत. कळलंच नाही मला माझ्या ओढणीची दोन्ही टोकं कधी नि कशी अडकली बाईकच्या पाठच्या टायरमध्ये ते. आणि तेव्हापासून तू गुलजार कायमचा हद्दपार केलास तुझ्या आयुष्यातून, अगदी ऑन द स्पॉट, जशी मीही. हमसून हमसून रडायला लागला तो. त्याला जाणवलं की त्याच्यासमोर कोणीही नव्हतं आता, पण त्याच्या आजूबाजूला मात्र सतत कोणीतरी असणार होतं यापुढेही, लक्ष ठेवून त्याच्यावर, काळजी घेत त्याची. खिशातलं तिकीट त्याला आता टोचेनासं झालं होतं. नि मोबाईलमधला मेसेजही आता त्याला नक्कीच सापडणार नव्हता. बऱ्याच वर्षांनी गुलजारचा शेर आपसुकच आला होता त्याच्या ओठांवर. शाम से आँख में नमी सी है, आज फिर आपकी कमी सी है. दफन कर दो हमें कि सांस मिले, नब्ज कुछ देर से थमी सी है.